हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विस्मृतम्. ईशान चरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति. साकरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणम्. विनायकं गुरुर्वन्दे भवबन्ध विमुक्तये. ज्ञान प्रताप विलसत वचनामृतंच अद्वैत भाव पटुता हित बुद्धिराश्य. ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण एवं श्रीरंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यं. हरे नमः. परिमळ गेलिया ओस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा. घडी घडी काळ वाटयाचे पाये अजूनही किती आहे अवकाश. हाची अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी मना. एक तास उरला खटवांग रायाशी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. सापडला हरी तयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला. हरपली हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. या अभंगामध्ये नाथ महाराज उपदेश करत आहेत. तर या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये नाथ महाराजांना दृष्टांत सांगितलेला आहे. आणि पहा की परमार्थ करत असताना काही अधिकारी असतात. तर त्या अधिकाऱ्यामध्ये 3 वर्ग पडलेले आहेत. तर त्यात प्रथमतः उत्तम अधिकारी आहे. आणि उत्तम अधिकाऱ्यास श्री गुरूंचा जो काही उपदेश असतो तर तो उपदेश लगेच अनुभवाने पटत असतो. आणि शास्त्रावर देखील अशा उत्तम अधिकाऱ्यांचा विश्वास असतो.
पुराणावर विश्वास असतो, उपनिषदावरती विश्वास असतो, आणि या सर्वांचं सार सांगणारे जे काही सद्गुरू असतात, तर त्या सद्गुरूच्या वाक्यावर सुद्धा त्यांचा खूप असा काही विश्वास असतो. जसं की पहा, एकलव्यांचा जसा सद्गुरूवरती म्हणजे द्रोणाचार्यावरती विश्वास होता, तसा उत्तम अधिकाऱ्याचा श्री गुरुच्या उपदेशावर किंवा वचनावर खूप काही असा विश्वास असतो, आणि त्यामुळे त्यांना, उत्तम अधिकाऱ्यांना, जे काही सद्गुरूचा उपदेश आहे तर तो लगेच पटत असतो. मग अशा ठिकाणी काहीच संशय शिल्लक राहत नसतो. मग हा आहे उत्तम अधिकारी. आणि नंतर एक मध्यम अधिकारी आहे. तर मध्यम अधिकाऱ्यामध्ये उपदेश साधू संत सद्गुरू करत असतात. मग अशा मध्यम अधिकाऱ्यांना वाटतं की हो ठीक आहे महाराज, तुम्ही या अभंगातून स्पष्ट तुम्ही उपदेश करत आहात, पण आम्हाला असं वाटतं की हा जो तुमचा विषय तुम्ही प्रतिपादन करत आहात, तर असं परत दुसऱ्या साधू संतांना अगर इतर ग्रंथामध्ये काही तसा उल्लेख झालेला आहे का? मग याकरिता तुम्ही काही प्रमाण देता का आम्हाला? मग या मध्यम अधिकाऱ्यांना म्हणून प्रमाणानं सांगावं लागत असतं, आणि ते त्यांना पटत असतं. म्हणून आता एक कनिष्ठ अधिकारी आहे, आणि कनिष्ठ अधिकाऱ्याला सद्गुरूंचा डायरेक्ट सिद्धांत रूपी उपदेश ग्रहण होत नाही, कळत नाही, आणि जे काही शास्त्रांचं प्रमाण वगैरे आहे तर त्यांना प्रमाणाने सांगितलं तरी ते पटत नसतं. म्हणून कनिष्ठ अधिकाऱ्यांना दृष्टांताने सांगावं लागतं. मग दृष्टांतांनी सांगत असताना मग दृष्टांत हा श्रोता आणि वक्त्यांच्या दोघांच्याही परिचयाचा असावा लागत असतो. मग असं इथं नाथ महाराज म्हणतात की हा जो काही आपण परमार्थ करत आहोत, तर परमार्थ करत असताना आपला एकतर शास्त्रावरती, वेदावरती, उपनिषदावरती आणि पुराणावरती आपला विश्वास असणं महत्वाचं आहे. म्हणजे परमार्थ करत असताना विश्वासाला खूप काही असं महत्व दिलेलं आहे. म्हणून विश्वास असावा. मग विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. मग आपल्या ठिकाणी सद्गुरु बद्दल, संताबद्दल, शास्त्राबद्दल, नवे नवे उपनिषदाबद्दल, वेदांताच्या महावाक्यावरती आपला अत्यंत असा विश्वास असणं महत्वाचा आहे. म्हणून कनिष्ठ अधिकाऱ्यास विश्वास नसतो, म्हणून त्यांना अनुभवाचा दृष्टांत सांगून त्यांना पटवून द्यावं लागत असतं. म्हणून इथं नाथ महाराज म्हणतात की हे पहा, जर एखाद्या पुरुषामध्ये दृष्टांत सांगून देखील त्यांना कळत नाही आणि त्यांची परमार्थाकडे प्रवृत्ती होत नाही. सांगितले आपण दृष्टांत काही कनिष्ठ अधिकाऱ्यांना, पण ते दृष्टांत सांगितले तरी पण तो परमार्थामध्ये येऊ शकत नाही, आणि त्याला काही जरी दृष्टांत दिले तरी ते दृष्टांत समजू शकत नाहीत. मग याचाच अर्थ असा आपण लक्षात घ्यावा की त्या अनधिकाऱ्याच्या ठिकाणी एकतर पापाचा प्रतिबंध असला पाहिजे. मग जोपर्यंत पापाचा प्रतिबंध असतो तोपर्यंत त्यांना दृष्टांतांनी सांगितलेलं देखील कळत नसतं, आणि ते परमार्थाकडे वळत सुद्धा नसतात. म्हणून त्यांच्या ठिकाणी जो पापांचा प्रतिबंध असतो
मग हाच पापांचा प्रतिबंध परमार्थामध्ये येण्यासाठी तो आडवा ठरू शकतो. म्हणून या ठिकाणी नाथ महाराज आपल्याला या अभंगामधून प्रथम चरणामध्ये असा स्पष्ट उपदेश करत आहेत की नाथराय म्हणतात की फुलातील जो परिमळ असतो, मग परिमळ म्हणजे जो सुगंध असतो, तर तो जर सुगंध वाऱ्याने निघून गेला तर त्या झाडाच्या देठाला फूल असूनही ते फूल निरर्थक असत. झाडाच्या फांदीला काही सुगंधित फुलं असतात. सोसाट्याचा वारा सुटल्यानंतर तो सुगंध इतरत्र बाहेर निघून जात असतो आणि त्या झाडाच्या ठिकाणी मग सुगंध पाहिजे तसा राहत नाही, तर तो वाऱ्यानं चौकडे पांगलेला असतो. मग त्या फुलाच्या जवळ जरी आपण थांबलो तरी आपल्याला त्या फुलाचा सुगंध येऊ शकत नाही. त्याला देठही असत, पण ते देठ असून देखील त्या फुलाला जसा सुगंध राहू शकत नाही, मग ते फूल एक निरर्थक ठरल्या जात. आपल्याला अनुभव आहे की असे खूप काही फुलं आपण गोळा करत असतो, फुलांचा अगदी सुशोभित हार बनवत असतो. मग तो हार आपण देवांच्या मूर्तीला अर्पण करत असतो, फोटोवरती अर्पण करत असतो. तो कालांतराने त्या फुलातील जो काही सुगंध निघून गेल्यानंतर तर ते फूल कुठेतरी कानाकोपऱ्यामध्ये आपण उचलून टाकत असतो. म्हणजे ते जसं फुल ते सुवास त्या फुलामधून गेला तर ते फुल निरर्थक ठरू शकत. नवे नवे त्या फुलाचं काहीच महत्व शिल्लक राहत नाही. हा आपला अनुभव आहे. जरी आपण पूजा घरी देवघरामध्ये देवांची पूजा करत असताना फुलांचा आपण हार त्या देवांना व्हायला, तर तो फुलांचा हार सुकल्यानंतर त्यातून काहीच सुगंध येत नाही, तर तोच फुलांचा हार आपण दुसऱ्या दिवशी पूजा करत असताना काढून ठेवतो आणि त्या फुलांची आपण विल्हेवाट लावत असतो. मग ते फुलं निरर्थक ठरत असतात. तसं इथं नाथराय म्हणतात की तसं मनुष्याचं आयुष्य संपल्यानंतर हा देह मात्र निरर्थक ठरत असतो. मग जोपर्यंत फुलामध्ये सुगंध असतो तोपर्यंत फुलाला अगदी खूप काय असं महत्व असतं, आणि तो जर सुगंध निघून गेला तर जसं ते फूल ओस पडत असत, म्हणजे निरर्थक होत असत, तसं मनुष्याचं आयुष्य संपल्यानंतर देह पडत असतो आणि तो देह अगदी निरर्थक होत असतो. म्हणजे ज्या वेळेस आपण देह पडल्यानंतर या देहाकडून कुठलेच व्यवहार होत नाहीत. जरी आपल्याला काही कर्म करायचं इच्छा झाली तर प्रेताकडून कधीच ते आपल्याला वाटतं की या प्रेताकडून काही कर्म व्हावं, पण त्या प्रेताकडून काहीच कर्म होत नसतं. म्हणजेच ते शरीर निरर्थक ठरल्या जात, ते कुठल्याच उपयोगाला येऊ शकत नाही, कारण की त्या शरीरानं कुठल्याच प्रकारचा व्यवहार होऊ शकत नाही. नवे नवे त्या शरीराला आपण जास्त वेळ सुद्धा ठेवू शकत नाहीत की लगेच त्या शरीराची आपण विल्हेवाट लावत असतो, कारण त्या शरीराचं महत्वच शिल्लक राहिलेलं नसतं. म्हणून आपण म्हणतो की खूप वेळ झाला, आता फलाण्या ग्रस्तांना देह ठेवून वेळ खूप होत आहे, आता आपण लवकर तयारी करावी आणि याचा दफन विधी करावा. म्हणजे तो देह अगदी निरर्थक ठरल्या जातो, असं नाथराय या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये म्हणत आहेत. मग दुसऱ्या चरणामध्ये नाथराय असं म्हणतात की घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. नाथराय अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये स्पष्ट प्रतिपादन करत आहेत की ते म्हणतात की या देहाचे आयुष्य आहे, तर हे आयुष्य काळाच्या स्वाधीन आहे. म्हणजे या देहाला आयुष्य किती आहे
हे जर आपण थोडं विचार करून पाहिलं तर हे आयुष्य या शरीराच्या स्वाधीन नाही, तर ते आयुष्य येथे काळाच्या स्वाधीन आहे. मग आपल्याला वाटते की देह तसाच राहावा, देहाला विकार होऊ नये, नवे नवे देहाचा घातपात होऊ नये, नवे नवे देहाला मरण येऊ नये, असं आपल्याला वाटतं. पण या देहाचं आयुष्य आपल्या हातात नसून ते काळाच्या स्वाधीन आहे. म्हणजेच तो काळ या देहाचे आयुष्य घडी घडीला मोजत असतो. काळ अगदी असा टपूनच बसलेला असतो की कधी मी याचं आयुष्य कधी संपल आणि मी याला कधी खाऊन टाकील, म्हणजे कधी याचा ग्रास करीन, असं काळ जपूनच बसलेला असतो. पहा, आपला अनुभव असा आहे की जी काही आपल्या शरीराला बाल्य अवस्था प्राप्त झालेली होती, तर ती बाल्य अवस्था आज राहिलेली नाही. आपल्याला वाटतं की बाल्य अवस्था तशीच राहायला पाहिजे होते खूप वर्षे, पण ती अवस्था राहिली नाही, तर ती अवस्था पाहत पाहत बदलून गेली. म्हणजे ती काळानं अगदी निवृत्त केली. म्हणजे बाल्य अवस्थेला काळानं ग्रासून टाकलं आणि परत मग तारुण्य अवस्था जन्माला आली. मग तारुण्य अवस्था आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की तारुण्य अवस्था देखील निघून जाऊ नये, पण ती तारुण्य अवस्था सुद्धा निघून गेल्याशिवाय राहत नाही. नवे नवे खूप आपल्याला अशी इच्छा असते की हे तारुण्य अगदी टिकून राहावं. आपण खूप काही असे प्रयत्न करतो की तारुण्य टिकवून राहण्यासाठी, पण काही काळ तारुण्य राहत आणि कालांतराने ते तारुण्यपण नष्ट होत. म्हणजे त्या तारुण्यपणाचा देखील ग्रास काळाने केलेला असतो. म्हणजे बालपणाचाही ग्रास काळाने केला, तरुणपणाचा देखील ग्रास या काळाने केलेला आहे. म्हणजे याचाच आपल्याला असा अनुभव येतो की या काळावर आपली सत्ता नसून, या शरीरावरती आपली सत्ता नसून काळाची सत्ता आहे. म्हणूनच या शरीरावरती काळाची सत्ता आहे, आपली सत्ता नाही. जर आपली सत्ता असती तर आपण बालपणा देखील जाऊ दिला नसता, नवे नवे तरुणपणा देखील जाऊ दिला नसता, आणि शेवटी जे काही वार्धक्य अवस्था आहे, म्हणजे जे काही म्हातारपण आहे, ते देखील काळाच्या ओघात जात आहे. म्हणून म्हणजे हे जे काही वार्धक्य अवस्था आहे, तर याला सुद्धा काळ ग्रास करत आहे. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की शरीराचा जो ग्रास होत आहे, तर तो काळाच्या हाती आहे. म्हणजे शरीरावरती सर्व काही सत्ता ही काळाची आहे. म्हणून काळ या शरीराचं वाट पाहत आहे की तो काळ या देहाचे आयुष्य घडी घडीला मोजत असतो की कधी याचं आयुष्य संपेल आणि मी सर्व शरीरालाच घेऊन जाईल. अशी काळ सतत वाट पाहत आहे. आणि शेवटी पहा, वाट पाहतो काळ, आणि आपल्याला वाटतं की काळाने या शरीरावरती घाला घालू नये, पण शेवटी आपला त्यावरती अधिकारच नसतो. आपल्याला वाटतं की हे जे काही काळे केस आहेत शरीरावरती आलेले, तर ते पांढरे होऊच नयेत, पण ते पांढरे झाल्याशिवाय राहत नाहीत. आपल्यालाही वाटतं की जो देह आहे हा असाच सुखस्वरूप असावा, या शरीराला विकार होऊ नये, पण तो विकार शरीराला झाल्याशिवाय राहत नाही. कारण हा देहाचा स्वभावच तसा आहे की देह हा विकारवंत आहे आणि तो काळाच्या स्वाधीन आहे. देहावर सत्ता काळाची आहे. म्हणूनच या देहावरची सत्ता काळाची असल्यामुळं तो काळ सतत या देहाचं आयुष्य मोजत असतो, आणि या देहाचं आयुष्य कधी संपेल आणि मी या देहाला इथून कधी घेऊन जाईल,
याची सतत वाट पाहत असतो. आणि शेवटी एक दिवस असा येतो की तो दिवस उजाडल्यानंतर या शरीराला काळ घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्याला असं वाटतंय की या शरीराचा जो काही शरीरावरती जो अधिकार आहे तर तो आपलाच आहे. नवे नवे या शरीरावर आपला अधिकार नाही. या शरीरावरती केवळ केवळ काळाचा अधिकार आहे. आणि मग या अधिकारामुळेच हे शरीर आपल्या स्वाधीन राहू शकत नाही. म्हणून काळ हा ग्रास करत असतो. मग काळ कशा कशाचा ग्रास करत असतो पहा. जे काही आकाराला आलेलं आहे, जे उत्पत्तीवान आहे, मग ज्याची उत्पत्ती झाली, जे काही काळ असत आणि कालांतराने त्याचा नाश होत असतो. म्हणजे उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिशे. हा जो क्रम आहे तर हा सर्व काळाच्या ओघात आहे. म्हणजे जे काही त्रिगुणात्मक आहे, मग जे जे त्रिगुणात्मक आहे, सत्वगुण, रजगुण आणि तमगुण, मग ज्याची ज्याची उत्पत्ती गुणापासून झालेली असते तर त्यावर काळ निश्चित टपून बसलेलाच असतो. मग इथं या शरीराची उत्पत्ती या 3 गुणापासून झालेली असल्यामुळं हा जो त्रिगुणात्मक देह आहे किंवा पिंड आहे तर हा शेवटी काळाच्या जबड्यात जाणारच आहे. म्हणून असा हा जो काळ आहे तर तो काळ या शरीराची वाटच पाहत आहे की कधी या शरीराचं आयुष्य संपल आणि मी या शरीराला कधी घेऊन जाईल आणि या देहाला कधी मी खाऊन टाकील, म्हणजे या देहाचा ग्रास करील, असं काळ वाटच पाहत आहे. म्हणूनच नाथराय म्हणतात की घडी घडी काळ वाटयाची पाये, अजून किती आहे अवकाश. म्हणजे काळाच्या जबड्यात हा देह गेलेला आहे. म्हणून काळ याची सतत वाट पाहत आहे की याचं आयुष्य कधी संपल. हा दुसऱ्या चरणामध्ये नाथरायानं प्रतिपादन केलेलं आहे. आणि तिसऱ्या चरणामध्ये नाथ महाराज असं स्पष्ट प्रतिपादन करत आहेत की हाची अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी म्हणा. मग हा जो काळ आहे आणि तो काळ या देहावर टपून बसलेला आहे, तर मग असा असणारा काळ देहावर तर टपून बसलेला आहे. मग हा जो काळ देहावर टपून आहे तर मग काळाचा निश्चितच या शरीराचा ग्रास होणार आहे, अशी आपल्याला नाथ महाराज अनुताप सांगत आहेत. आपल्याला असं वाटायला पाहिजे की शरीर हे तर काळाच्या स्वाधीन आहे. मग कधी शरीर जाईल आणि आयुष्य संपल हे सांगता येत नाही. म्हणून आपण काय करायला पाहिजे की हा जो नरदेह आपल्याला देवानं दिलेला आहे तर हा नरदेह आपल्याला केवळ केवळ हरीची प्राप्ती करून घेण्याकरिताच देवानं दिलेला आहे. मग देवानं असा नरदेह सर्वश्रेष्ठ दिलेला असून आपल्याला या देहाचं महत्व कळेनासं झालेलं आहे. म्हणून या देहाचं महत्व आपल्याला कळालं ना की हा देह मनुष्य देह जो आहे तर त्या मनुष्य देहानंच आपल्याला हरीची प्राप्ती करून घेता येते. मग असं जर आपल्या मनामध्ये जर या शरीराचं महत्व लक्षात आलं तर मात्र मग आपल्याला जो काही या देहाबद्दल, देहाच्या जे काही देहाबद्दल आणि जे काही ध्यान आपल्याला विषय भोग आहेत, जे काही पंच विषय आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, तर या विषयाचा आपण उपभोग घेत आहोत. पण त्या उपभोग घेत असताना आपल्या हातामध्ये सुख प्राप्त होण्याच्या ऐवजी दुःखच प्राप्त होत आहे. अशी जर आपल्याला याची कल्पना झाली तर मग निश्चितच आपल्या ठिकाणी नाथ महाराज म्हणतात की अनुताप झाल्याशिवाय राहत नाही. कारण या संसारामध्ये एक तर सुखच नाही
कारण सुख नसल्यामुळं या संसाराचा खूप मी अनुभव घेतला, पण मला सुखाची प्राप्ती झाली नाही. मग सुख प्राप्त करण्याकरिता शरीर प्राप्त झालं, आणि ते शरीर तर या काळाच्या जबड्यामध्ये आहे. शरीरावरती सत्ता काळाची आहे, आणि मला तर भगवंत प्राप्ती करून घ्यायची आहे, मला सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे. तर म्हणून या ठिकाणी आपल्याला अनुताप झाला पाहिजे प्रपंचाचा. म्हणून एका ठिकाणी महाराज म्हणायचे की संसाराचा यावा वीट, आणि परमार्थामध्ये लक्ष असावे नीट. परमार्थाचा वीट आला पाहिजे. कारण आजपर्यंत मी प्रपंच केला, पण या प्रपंचामधून मला सुख प्राप्त झालंच नाही. शेवटी काय प्राप्त झालं तर दुःखाचं प्राप्त झालेलं आहे. म्हणून हा अनुताप घेऊन आपण सावध व्हायला पाहिजे की की काही मी उद्धार पावेन, काही कृपा करेल नारायण, ऐशे तुम्ही सांगा संत जन, आणि करा समाधान चित्त माझे. असं काहीतरी आपल्याला हा अनुताप व्हायला पाहिजे. आणि आपला उद्धार कशामध्ये आहे तर अशी सतत मनामध्ये आपल्या की एक प्रकारची चिंतन व्हायला पाहिजे, मी कसं याच्यातून या संसारामधून मुक्त होईल. आणि हे जे काही मला संसाराचं बंधन प्राप्त झालेलं आहे, जे काही जन्म आणि मृत्यूचं बंधन माझ्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे, तर हे दुःख मला नकोय. या दुःखातून मी वेगळा झालो पाहिजे, या दुःखातून मी अगदी मोकळा झालो पाहिजे, मी मुक्त झालो पाहिजे. म्हणून या दुःखातून जर मुक्त व्हायचं असेल तर इथं महाराज म्हणतात की काहीतरी बोध करी म्हणा. म्हणून ही बद्धता जी आलेली आहे, हे जे काही जन्म आणि मृत्यूचं दुःख आपल्या पाठीमाग लागलेलं आहे, तर ते केवळ या मनामुळे लागलेलं आहे. कारण जन्म आणि मृत्यू या केवळ केवळ मनाने केलेल्या कल्पना आहेत. म्हणून ह्याच कल्पना आपल्याला टाकाव्या लागतील. म्हणून तर एका ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये म्हणतात की हे उपजे आणि नाशे, ते मायावशे दिशे, एरवी तत्वता वस्तू जी असे ते अविनाशाची. जन्म आणि मृत्यू ह्या केवळ मनाने केलेल्या कल्पना आहेत. वास्तविक पाहिले तर आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्मही नाही आणि मृत्यू देखील नाही. तर या जन्म आणि मृत्यू या मनाने केलेल्या केवळ केवळ कल्पना आहेत. म्हणून मनाने केलेल्या या कल्पना आहेत, त्या कल्पना आपल्याला मनातून टाकायच्यात. म्हणून मनाला आपण बोध केला पाहिजे, म्हणून मन प्रसन्न केलं पाहिजे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन. म्हणून मन प्रसन्न करून घ्यायला पाहिजे आपण. कारण मन अनादी कालापासून अनंत जन्मामध्ये विषयाच्या वासनानं मलिन झालेलं आहे, आणि तेच मन मलिन झालेलं असल्यामुळं ते वासनाला कारणीभूत ठरत असतं, आणि म्हणून मनाला बद्धता येत असते. म्हणून मनाला आपण निर्मळ केलं पाहिजे. मग मन कशाने निर्मळ होत असतं. म्हणून एका ठिकाणी ज्ञानोबा रायांनी ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायामध्ये एक ओवी प्रतिपादन केलेली आहे. त्या ओवीमध्ये नाथराय म्हणतात की जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरु वाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरोनिया. मग हे जे काय आपलं जे काय मन आहे, हे विषयाकडे गेलेलं मन आहे. कशा करता विषयाकडे गेलं की 5 विषय बघून मी कसा तृप्त होईल, ही इच्छा मन घेऊन जात असतं विषयाकडे, आणि विषयाचा भोग घेत असतं. आणि मग मनाला वाटतं की मी माझ्या ठिकाणी सुख प्राप्त होतं, मी सुखी होतो. पण ती गोष्ट अजिबात होऊ शकत नाही. मग मनाने केलेल्या ह्या ज्या कल्पना आहेत, मग जे मनाला एक असा आपण उपदेश करायचा आहे की जोपर्यंत विषय कसे आहेत हे मनाला आपण सांगत नाहीत, तोपर्यंत मन विषयातून बाहेर निघत नाही. म्हणून विषयाचं स्वरूप मनाला आपण स्पष्ट सांगितलं पाहिजे. मग बोध करायचा आहे तो मनाला बोध करायचा.
कारण मनामुळेच बद्धता प्राप्त झालेली आहे, म्हणून बोध हा मनाला करायचा आहे. कारण मनामध्येच वासना आहेत आणि त्या वासना अनादि कालापासूनच्या आहेत, म्हणून मन मलिन झालेलं आहे, म्हणून मलिनता या मनातली काढायची आहे. म्हणून मन अगदी शुद्ध करायचं, पवित्र करायचं, आणि शुद्ध आणि पवित्र मनामध्येच बोध होत असतो. म्हणून हे मन आपण भगवंताकडे लावायचं, किंवा सद्गुरूच्या उपदेशानं सुद्धा मन धुतल्या जात, मन शुद्ध होत, मन पवित्र होत. म्हणून एक तर सद्गुरूच्या उपदेश आपण श्रवण करावा, तो मनाला श्रवण करून द्यावा. आपण उपदेश मनाला करावा, कारण मनालाच उपदेश करायचा आहे. मनामुळे बद्धता आलेली आहे. जर आपल्याला वाटतं की मनामुळे बद्धता कशी काय आली, तर आपला अनुभव असा आहे की पहा, जागृत अवस्थेत मन कार्यरत असतं, आणि मग जागृत अवस्थेमध्ये मन कार्यरत असतं, त्यामुळेच सुख दुःखाचे आपल्याला चटके बसत असतात. परत आपण विचार जर केला तर स्वप्न अवस्थेमध्ये देखील मन कार्यरत असतं, त्या अवस्थेत देखील मनाला सुख दुःखाचे चटके बसत असतात. आणि जी काय तिसरी सुसुप्ती अवस्था आहे, तर त्या सुसुप्ती अवस्थेमध्ये मन लीन होत असतं, तर ते अज्ञानामध्ये, किंवा आपण त्याला म्हणतो की उपादान कारणामध्ये मन लीन झालं. मग सुसुप्ती अवस्थेत जर मन लीन झालं, तर त्या अवस्थेमध्ये सुख दुःखाचे सुद्धा आपल्याला चटके बसू शकत नाहीत. नवे नवे आपण बद्ध आहोत का मुक्त आहोत याची देखील जाणीव सुसुप्ती अवस्थेमध्ये नसते. मग त्या अवस्थेत मन ज्या अर्थी लीन झालेलं असतं, तर त्या अवस्थेमध्ये सुखाचे आणि दुःखाचे चटके तर बसत नाहीतच नाहीत, पण त्या ठिकाणी बद्धताही नसते आणि मोक्षता देखील नसते. म्हणजे बंधही नसतो आणि मोक्ष सुद्धा नसतो. म्हणजेच याचाच अर्थ असा स्पष्ट होतो की बंध आणि मोक्ष या केवळ आणि जन्म आणि मृत्यू याची देखील आपल्याला सुसुप्ती अवस्थेमध्ये अजिबात कल्पना राहिलेली नसते. म्हणजे त्या अवस्थेत जन्माचाही विसर आहे आणि मृत्यूचा देखील विसर आहे, बंधाचाही विसर आहे आणि मोक्षाचा देखील विसर आहे. म्हणून उपदेश हा मनाला करायचा असतो, कारण मनानंच ह्या सर्व केलेल्या कल्पना आहेत. मग ह्याच कल्पना आपल्याला टाकायच्या आहेत. मग काय काय मनानं कल्पना केल्या? अहो खूप अशा कल्पना केल्या. मीच्या कल्पना केल्या, मी आणि माझे या सर्व मनाने केलेल्या कल्पना आहेत. म्हणून जोपर्यंत मन आपण परमार्थाकडे लावत नाहीत, तोपर्यंत मन शुद्ध होत नाही, आणि जोपर्यंत मन शुद्ध होत नाही तोपर्यंत मनामध्ये मात्र सद्गुरूंचा किंवा संतांचा उपदेश जशास तसा मात्र प्रकाशित होत नाही. म्हणून तर म्हणतात की मज हृदयी सद्गुरु जे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष हत्या धरू विवेकावरी. मग हा जो आपल्याला मनामध्ये जो विचार केलेला आहे, जो विवेक असतो मनामध्ये, तर तो विवेक जागृत होत असतो, तर तो संतांच्या किंवा सद्गुरूच्या सानिध्यात गेल्यानंतर विवेक जागृत होत असतो. आणि संतांच्या सानिध्यात विवेक जागृत झाला की सर्व उपदेश या मनामध्ये किंवा अंतःकरणात असा शिक्कामोर्तब होत असतो, असा ठसत असतो. म्हणून तर इथं नाथराय म्हणतात की हाची अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी म्हणा. मग आपल्याला बोध म्हटलं की जशाच तसं आपलं स्वरूप आपल्याला कळणं महत्वाचं आहे. मग कसं स्वरूप आपल्याला कळावा? की जोपर्यंत मनातले जे काही विषय आहेत, विषय अनित्य आहेत, विषय जड आहेत, विषय दुःख देणारे आहेत, असं जोपर्यंत विषयाचं स्वरूप आपल्याला स्पष्ट समजत नाही किंवा आपल्या लक्षात येत नाही, तर तोपर्यंत हे मन त्या विषयातून बाहेर निघूच शकत नाही. म्हणजे या मनाला विषय अनित्य आहेत, विषय सतत नाहीत. पहा, विषय केवळ या जागृत अवस्थे आणि स्वप्न अवस्थेपुरतेच विषय आहेत. सुषुप्ती अवस्थेत विषय नाहीत आणि सुसुप्ती अवस्थेत मन देखील नाही, तरी आपल्याला सुखाचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. ही तितकीच गोष्ट खरी आहे.
मग जागृत आणि स्वप्न अवस्थेत मनाला आपण कार्यरत ठेवलेलं असतं आणि तेच मन जर सुसुप्ती अवस्थेत लीन झालं तर मग त्या ठिकाणी आपल्याला केवळ केवळ विषय वाचून सुखाचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. मग हाच उपदेश आपल्याला मनाला करायचा आहे की विषयात बाबा सुख नाही, आणि आपल्याला असं वाटतं की या विषयामध्येच सुख आहे. पण ती अशी प्रक्रिया असते पहा की अनुकूल विषयाची प्राप्ती झाली तर अंतःकरणाची स्थिरता होत असते, आणि जर अंतःकरणाची स्थिरता झाली तर त्या स्थिर अंतःकरणामध्येच आत्मानंदाचं भान होत असतं, आणि आत्मानंदाचं भान झालं की सुखाचाच अनुभव येत असतो. पण आपल्याला असं वाटतं की त्या अनुकूल विषयामुळं आपलं अंतःकरण स्थिर झालं तर त्या विषयाचीच आपल्याला आनंद प्राप्त झालेला आहे असं जीवाला वाटत असतं, पण विषयातून आनंद प्राप्त होत नाही. महाराज नेहमी म्हणायचे की मन हे विषयाकडे सतत सतत धावत असतं पण विषयात आनंद नाही. तर पहा की एक हरिण असत आणि त्या हरणाच्या नाभीमध्ये कस्तुरी असते, आणि ती कस्तुरीचा सुगंध त्या हरणाला सतत येत असतो. आणि मग एक वेळेस असं होतं की हरणाला वाटतं की तो सुगंध कुठून तरी बाहेरूनच येत आहे, म्हणून ते हरिण पळत सुटत. मग असं पळतं की त्याला वाटतं पुढे कुठेतरी आपल्याला तो सुगंध प्राप्त होईल, म्हणून हरिण पळत असताना पुढं काही अंतरावर गेल्यानंतर पुन्हा ते थांबतं. तर ते थांबल्यानंतर ते परत त्याच्या ज्या काही नाभीमध्ये कस्तुरी असते तर त्या कस्तुरीचा पुन्हा सुगंध त्याला येत असतो. त्याला वाटतं की आपण आता सुगंधाच्या जवळ आलो, कुठेतरी इथंच आसपास तो सुगंध आहे, म्हणून ते हरिण पुन्हा तिथून पळत सुटतं. आणि पळत असताना वाऱ्याच्या प्रवाहामुळे त्या जे काय नाभीत जी काय कस्तुरी आहे तर तिचा सुगंध पाठीमागे जात असतो आणि हरण पुढे पळत असतं. हरणाला वाटतं की बाहेरूनच कुठून तरी तो सुगंध येत आहे, पुढे जाऊन पुन्हा हरण थांबतं, पुन्हा त्याला तो कस्तुरीचा सुगंध येत असतो. असं करून ते हरिण शेवटी पळत सुटतं. शेवटी ते ऊर फुटून तिथंच गत प्राण होत, तरी त्याला त्या सुगंधाचा अधिवास थांग पत्ता लागलेला नसतो की तो सुगंध कुठला आहे, तो सुगंध कोणाचा आहे. त्याला वाटतं की तो विषयातून बाहेरूनच सुगंध आहे, पण बाहेरचा सुगंध नसून तर तो सुगंध त्याच्या नाभीमध्ये जी काही कस्तुरी आहे त्या कस्तुरीचाच असतो, फक्त त्या मृगाला हरणाला माहिती नसतं. तसं हे इथं जो काही आनंद आहे तर तो आनंद या विषयाचा नसून हा आनंद आपल्या आत्मस्वरूपाचाच आहे, हेच फक्त इथं या जीवाला माहिती नाही. आणि जीवानं मग त्या मनाची तादात्म्य केलं. जीवाला वाटतं की मग मीच हे विषय भोगले, कारण त्यानं जीवानं एवढं मनाशी तादात्म्य केलं असतं की ते मन आणि जीव दोन दोन राहतच नाहीत, ते एक रूपानं विषयाचा भोग घेत असतात. म्हणून हे जे विषय आहेत तर हे विषय कसे आहेत, अनित्य आहेत, विषय जड आहेत आणि ते दुःख देणारे आहेत. असं जोपर्यंत मनाला आपण उपदेश करत नाहीत तर तोपर्यंत ते मन विषयातून बाहेर निघू शकत नाही. असं नाथराय या अभंगाच्या चरणातून म्हणत आहेत. आणि पुढे नाथराय म्हणतात की एक तास उरला कटवांगरायाची, भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. मग नाथराय असं म्हणतात की एक तास उरला खटवंगरायाशी, तर खटवंगरायाचा जो काही अनुभव आलेला आहे तर तो इथं प्रतिपादन करत आहेत. तर नाथराय या अभंगामध्ये स्पष्ट प्रतिपादन करतात की आयुष्य आहे तोपर्यंतच आपण परमार्थाची जोड करून घ्यावी, आणि जर हे आयुष्य काळाच्या हातात आहे आणि जर का आपलं आयुष्य संपलं तर मग परमार्थ करणं खूप काही अवघड आहे. कधी आयुष्य संपन एक आपण काहीच सांगू शकत नाहीत. म्हणून आयुष्याच्या साधनानं हा नरदेह आपल्याला आहे, तर ह्या नरदेहामध्ये
आयुष्य आहे ना, तर मग आपण आत्मसाक्षात्कार करून घेऊ शकतो. मनुष्य देह आहे आणि इथं आयुष्य देखील आहे आणि आपले इंद्रिय सुद्धा सक्षम आहेत. मग इथं आपल्याला परमात्म्याचा साक्षात्कार करून घेण्यासाठी काहीच अडचण येऊ शकत नाही. मग परमार्थ प्राप्त करण्याकरिता म्हणजेच परमार्थ करून हरीची प्राप्त करून घेण्याकरिता काहीच वेळ लागत नाही. इथं नाथरायांनी उदाहरण दिलेलं आहे की नाथराय म्हणतात की 1 तास उरला खटवांगरायाची भाग्यदशा कैची प्राप्त झाली. नाथ महाराज म्हणतात की अहो 1 तासामध्ये खटवांगरायाची भाग्यदशा जी आहे, जे काही त्याला आयुष्य होत 1 तास राहिलेलं, तर त्या 1 तासाच्या आयुष्यामध्ये आपला परमार्थ साधून हरीची प्राप्ती करून घेतली. तर पूर्वी एक अयोध्येमध्ये अशी एका सूर्यवंशात एक खटवांग नावाचा राजा होता. मग हा खटवांग नावाचा राजा त्याचं आयुष्य संपण्यास केवळ 1च तास उरलेला होता. आणि मग 1 तास उरल्यानंतर त्यानं 1 तासामध्ये ब्रह्म साक्षात्कार करून घेतलेला आहे आणि त्याने ब्रह्म साक्षात्कार प्राप्त करून घेऊन तो मुक्त झाला. अशी त्याची 1च तासामध्ये भाग्यदशा उजळलेली आहे, असं नाथराय या अभंगाच्या आचरणामधून प्रतिपादन करत आहेत. मग आता आपल्याला तर आयुष्य किती उरलेलं आहे. अहो आपलं खूप आयुष्य गेलं, व्यर्थ आपण घालवलं. परमार्थ न करता विषय प्राप्तीसाठी आपण अनमोल असं भेटलेलं आयुष्य आपण वाया घातलेलं आहे. आणि इथं तर नाथराय म्हणतात की 1 तासामध्ये खटवंगरायानं ब्रह्म साक्षात्कार प्राप्त करून तो मुक्त झालेला आहे. मग जर खटवंगराया जर 1 तासामध्ये मुक्त होऊ शकतो, तर मग हाच मनुष्य ध्यानच खटवंगराय 1 तासामध्ये जर मुक्त झाला आणि तो मनुष्य देहचा आपल्याला प्राप्त झालेला आहे, आणि मग या मनुष्य ध्यान आपण का मुक्त होऊ शकत नाहीत, असाही प्रश्न इथं उपस्थित होऊ शकतो. मग ज्याने जी साधना केलेली असते, तर अशा साधना करून शेवटी फल काय आहे साधनेचं, तर या साधनेचं फल म्हटलं की केवळ हरीची प्राप्ती आहे. कारण हरीचीच प्राप्ती आहे, कारण की सर्वत्र एक हरीच आहे आणि हरीनेच सर्वत्र हे जे काय ब्रह्मांड आहे, तर ते सर्व ब्रह्मांड व्यापून हरीच एक उरलेलं आहे. म्हणून त्या हरीचं स्वरूप कसं आहे, तर ते जर आपण ब्रह्म साक्षात्कार करून घेतला आणि आपण ते ब्रह्म साक्षात्कार केला, तर सर्व हरी बी ब्रह्मच आहे आणि सर्व ब्रह्मांड देखील ब्रह्मच आहे आणि मी देखील ब्रह्मच आहे, याची आपल्याला अनुभूती येत असते. म्हणून हाच आत्मसाक्षात्कार खटवांगरायानं 1 तासामध्ये प्राप्त करून घेतलेला आहे. म्हणून इथं नाथराय म्हणतात की सापडला हरी तयाला साधनी, एका जनार्दनी हरी बोला. म्हणून नाथ महाराज या चरणामध्ये म्हणतात की ज्याने जी साधना केलेली असते, तर त्या साधनात त्यांना हरी सापडत असतो. मग ज्यांना जशी जशी जो अधिकारी जशी जशी साधना करीत राहील, जे उच्च पदाला जाईल आणि उच्च पदाला गेल्यानंतर त्या साधनेचं फल काय आहे, तर हरीची प्राप्ती आहे. म्हणून तर इथं नाथराय म्हणतात की जशी ज्याने साधना केलेली असते, तर ती साधना केवळ हरिप्राप्तीशी केलेली असते आणि अशी साधना केली की निश्चितच हरी आपल्याला सापडतच असतो. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात की अरे हरी बोला. हरी बोला याचा अर्थ असा आहे की हरी आणि मी दोन नसून जे हरीचं स्वरूप आहे, तर तेच माझं स्वरूप आहे. हरी आणि मी दोन नाहीत, असं हरी आपण म्हणायचं. तुम्ही हरी, आम्ही हरी.
म्हणून सर्व हरीच आहे असं केवळ मग हरी म्हणा. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, जेणे माया जाळ तुटतील. अहो हरी हरी म्हणा. हरी हरी मंत्र हा शिवाचा, हरी हा मंत्र शिवाचा आहे. आणि या मंत्राने काय होत असतं, जे काय बंधनाचे फाशी आहेत तर ते फाशी आपली निवृत्त होत असतात. आणि फासा निवृत्त झाला की हरी हरी राहत नाही आणि जीव जीव राहत नाही. जीव आणि हरी दोन्ही एकाच स्वरूपाला प्राप्त झालेले असतात, अशी आपल्याला अनुभूती येत असते. मग आपण वाटतं की आपल्याला वाटतं की हरी हरी वेगळा आहे आणि आपण वेगळे आहोत, पण हरी आणि आपण दोन नाहीत. कारण म्हणूनच इथं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग, सिंधू तो अभंग नेने हरी. जीव आणि शिव हे कसे आहेत की दोन्ही बी हरी स्वरूपावरले तरंग आहेत. जसे की अथांग पाण्यानं भरलेला जो समुद्र आहे, आणि त्या समुद्र म्हटलं की सर्व पाणीच पाणी असतं, पण त्या पाण्यावरती काही मोठा तरंग असतो आणि एक लहान तरंग असतो. मग मोठा तरंग म्हणजेच ईश्वर आहे आणि लहान तरंग म्हटलं तर जीव आहे. पण मोठा तरंग जरी आपण हातामध्ये पकडला तर आपल्या हातामध्ये पाणीच येईल, आणि लहान तरंग देखील आपण हातामध्ये पकडला तरी हातामध्ये पाणीच येईल. तसं इकडं आपण ईश्वर जरी आपण हातामध्ये पकडला तर ईश्वर हा हरीच आहे. ईश्वर हे वाच्यार्थ आहे आणि ईश्वराचा लक्षार्थ आहे ब्रह्म म्हणजेच हरी. आणि जीव हा वाच्यार्थ आहे आणि जीवाचा लक्षार्थ आहे कुटस्थ चैतन्य किंवा आत्मा. मग आत्मा आणि हरी हे एकच आहेत. म्हणून तर इथं महाराज म्हणतात की एक हरी आत्मा, आत्मा आणि हरी एकच आहेत. आणि जीव आणि शिवाची ऐक्यता अशी आहे की उपाधिकृत भेद आहे तर तो भेद आपलं मावळला पाहिजे. कारण ईश्वराची उपाधी माया आहे आणि जीवाची उपाधी अवेद्य आहे, पण दोन्ही उपाध्या कल्पित आहेत. मग कल्पित असल्यामुळे आपण दोन्ही उपाध्याचा जर बाध केला तर ईश्वर हा ब्रह्म आहे आणि जीव हा कुटस्थ आहे, आणि कुटस्थ आणि ब्रह्म हे दोन नसून एकच आहेत. मग असं आपण कोण आहोत, आपण हरी आहोत. मग आपण आहोतच हरी म्हणून आपल्याला म्हणायला काहीच अडचण नाही. मग तू हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, अहो तुम्ही हरी मी हरी, मग सर्वच काय करा की हरी बोला. मग हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला. कारण हरी हेच आपलं स्वरूप आहे, आपल्याहून हरी वेगळा नाही. म्हणून एक जो हरी आहे तर तो मीच आहे, माझ्याहून वेगळा हरीच नाही. हेच हरीचं ध्यान करायचं आपण. कारण हरीचं ध्यान म्हणजेच त्या स्थितीवर आपण राहायचं. हरी म्हणजे आत्मा हेच माझं स्वरूप आहे आणि मी त्याच स्थितीवर राहील, अशी आपण एक प्रार्थना करायला पाहिजे. आपण त्या आपल्या स्वरूप स्थितीवर राहायला पाहिजे. म्हणून तर इथं एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आत्मा हाच देव आहे, आत्मा हाच हरी आहे, म्हणून त्याचाच भजन करा. म्हणजे त्या स्थितीवर आपण अखंड राहावं. मी आत्मा आहे किंवा मी हरी आहे या स्थितीवर अखंड राहणं हीच हरीची खरी सेवा आहे. मग हीच सेवा आपल्याकडून होणं महत्वाचं आहे. नुसतं एखाद्या मंदिरात जाऊन आपण मूर्तीचे डोकं ठेवून मूर्तीवरती ही काही हरीची सेवा खरी होऊ शकत नाही. आहे ती बाह्य लक्षणानं अंतःकरण शुद्धीसाठी सांगितलेली सेवा आहे. मूर्ती पूजा आपल्या संप्रदायात मान्य आहे, पण ती कशी आहे की आपलं अंतःकरण शुद्ध होण्यासाठी आपला कुठेतरी देवावर भाव बसण्याकरिता या मंदिरातल्या मूर्तीवरती आपण नतमस्तक व्हावं आणि तिथं आपला भाव आपण समर्पित करावा. म्हणजे आपल्या अंतःकरणात देवाबद्दल भाव निर्माण होत असतो.
मग असा जो आत्मा आहे तर ते आपलं स्वरूप आहे आणि आत्माच हरी आहे. म्हणून तुम्ही आणि आम्ही हरी आहोत असं हरी म्हणा. कारण तुम्ही हरी, आम्ही हरी. अरे असंच हरी हरी म्हणत राहा. हरी बोला, हरी बोला, नाहीतरी बोला. मग बोलायचं झालं तर एक हरीच बोला ना. कारण हे तुमचंही स्वरूप हरी आहे आणि माझं देखील स्वरूप हरीच आहे. म्हणून एक हरीच बोलायचं. आणि या सर्व ब्रह्मांडाला आश्रय अधिष्ठान कोण आहे तर हरीच आहे. म्हणजे सर्व ब्रह्मांड व्यापून देखील हरीच उरलेला आहे. मग देवाची या दाटणी देवळं झाली आटणी, देश कालादी वाहनी येईच ना. म्हणून ज्ञानेश्वर महाराज अमृतानुभव ग्रंथामध्ये म्हणतात की देवाची एवढी दाटणी झाली, एवढी दाटणी झाली की सगळे देवळच आटून गेले. म्हणजे जे काही दृश्य पदार्थ आहेत, जे पदार्थ आपल्या जाणण्यात येत आहेत, असे सर्व ब्रह्मांडातले पदार्थ व्यापून तो हरीच एक उरलेला आहे. म्हणजे हे हरीचं एवढं विस्तार रूप स्वरूप आहे. हरीचं एवढं व्यापक स्वरूप आहे आणि तेच आपलं स्वरूप आहे. म्हणजे हरी आणि आपण दोन नाहीत. म्हणून आपण हरी बोला आणि हरीचंच ध्यान करा. निदान हरीच्या ध्यानात आपल्याला नाही बसणं झालं तर निदान तुम्ही मुखाने हरी हरी तरी म्हणा. नाही हरीच्या ध्यानामध्ये तुम्हाला बसता आलं, नाही हरीच्या ध्यानात तुम्हाला वेळ देता आला, तरी आपल्याला मुखानं नेहमी हरी हरी तरी म्हणत राहा. असं नाथराय या अभंगाच्या 5व्या चरणामध्ये प्रतिपादन करतात की सापडला हरी तयाला साधनी, एका जनार्दनी हरी बोला. मग आता बोलायला काय, शेवटी एका भगवंताशिवाय या ब्रह्मांडाला सर्व आश्रय अधिष्ठान हरीच आहे आणि तेच जर आपलं स्वरूप आहे तर मग एका हरीशिवाय दुसरं काहीच नाही. तर मग हरीच म्हणायचं. हरी बोला, नाहीतरी बोला. मग शेवटी नाहीच जर आपल्याला हरी बोलता आलं तर मग शेवटी मौन धारण केलेलं बरं. पण जर बोलायचं ठरलं आपल्या वाणीनं तर आपण हरीच बोलावं. आणि असा नामाचा आणि ध्यानाचा असा काही विलक्षण महिमा आहे. मग नामानं आणि ध्यानानं खूप काही असं विलक्षण आपल्याला महिमा आहे आणि त्या महिमेतच आपण त्याच क्षणी तद्रूप होऊन जात असतो. म्हणून नाम आणि ध्यान हे खूप काही महत्वाचे आहेत. नामानंही मोक्ष सांगितलेला आहे. कारण मुखी नाम हाती मोक्षे, ऐशी साक्ष बहुतांची. म्हणून नामाचा खूप काही महिमा आहे आणि ध्यानाचा देखील महिमा आहे. कारण नाम मुखानं जर आपल्या सतत आपण हरीचं नाम जर घेत राहिलो तर तेच नाम जो काय नामी हरी आहे तर त्या नामीपर्यंत ते नाम आपल्याला घेऊन जात असतं. कारण नाम, नामी आणि नामधारक ही जी त्रिपुटी आहे तर ही त्रिपुटीच मावळत असते. म्हणून फक्त एक देवाचं नावच शाश्वत आहे, जो एक हरी आहे. त्या हरीचंच नाव एक केवळ शाश्वत आहे. आणि जे काही बाकीचे ब्रह्मांडात नावे आहेत तर ते मायाकारी आहेत, ते मायेचे आहेत. म्हणजे आस्ती भाती प्रिय नाम आणि रूप या 5 अंशाने सर्व नटलेलं आहे. तर आस्ती भाती प्रिय हे भगवंताचे स्वरूप आहेत आणि नाम आणि रूप हे मायेचं स्वरूप आहे. फक्त नाम आणि माया ही ब्रह्मांडामध्ये आहे आणि हरीचं नाम म्हटलं तर ते फक्त शाश्वत आहे, ते मायेच्या अतीत आहे. नवे नवे नाम आणि नामी आणि नामधारक ही जी तिन्हीची त्रिपुटी आहे तर ती त्रिपुटीच्या नामानं मावळत असते. म्हणून आहे ते जे नाम आहे ते नाम आणि नामी हे एकच आहेत. नाम नामी हे वेगळे राहत नाहीत. म्हणून नामानं नामीपर्यंत जाता येतं आणि मग नामीपर्यंत गेले की नाम राहत नाही. तर सर्व काही जो त्रिपुटी आहे तर त्रिपुटीच मावळत असते. ही किंमत आहे नामाची आणि ध्यानाची. मग असाच त्या नामाच्या आणि ध्यानाच्या विलक्षण महिमेमध्ये तद्रूप होता येतं. जसं की तर नाथराय म्हणतात की जसं की कापराला अग्नी लावला तर तो कापूर त्याच क्षणी अग्निरूप होतो. तसं ध्यानाने आणि नामाने त्याच क्षणी आपल्याला हरिरूप होता येतं. म्हणून नामाचं खूप काही असं महत्व आहे. म्हणून तर नाथराय म्हणतात की हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. मग नामानं जर आपण हरिरूप झालो तर हरी म्हटलं की आपण जन्म मरणातीत आहोत.
जन्म मरणाची विसरलो चिंता, आता जन्म नाही आणि मृत्यू देखील नाही, म्हणून जन्म मरणाचे अतीत असं आपलं स्वरूप आहे. हे केवळ आपल्याला नामानं आणि ध्यानानं तिथपर्यंत जाता येतं, असं नाथराय आपल्याला या अभंगाच्या शेवटच्या चरणामधून सांगत आहेत. म्हणून इथं नाथराय म्हणतात की परमळ गेले ओस फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा, घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश, हाची आणि ताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी म्हणा, एक तास उरला कटवांगरायाची, भाग्यदशा कैशी प्राप्त झाली, सापडला हरी तयाला साधनी, एका जनार्दनी हरी बोला, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. झालेली शवा श्री सद्गुरु किर्लेकर बाबा यांच्या चरणी अर्पण करून तुम्हा सर्व संतांच्या चरणी अर्पण करतो आणि इथेच सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, संत तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवे, येणे वाघ यत्न तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे, जे कळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, तुरिदांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लावो प्राणी जात, वर्षात सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंता मनीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे अलांछन मार्तंडचे तापहीना, ते सर्वही सदा सज्जन सोय रे होतू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी, भजिजो आदि पुरुकी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी, द्रष्टा द्रष्ट विजय हो आवेजी, एत मने श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसाहो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. विठ्ठला 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 विठ्ठला, पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, जगत गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. हरी नमः.